हॅलो नमस्कार. यावेळी टाईम सांगेन तर दुपारचे 2-2:30 वाजले असले. मी तितकं बघितलेलं नाही टाईम, कारण आज सकाळपासून नुसती धावपळ सुरू आहे. आज आहे होळी पूजन. तर अगोदर तुम्हाला 2 व्हिडिओ आलेले, त्या व्हिडिओचा हा तिसरा पार्ट आहे. म्हणजे अगोदरचे 2 व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी काय काय आवरत आहे. तर सगळी कामं आवरतच होती. पुरणपोळीचा स्वयंपाक बनला, देवाला नैवेद्य दाखवलं, थोडीफार पूजेची सगळी तयारी मी केलेली आहे. आणि तितक्यात वेदिका आलेली आहे. मला अगोदर माहिती नव्हतं की वेदिका येणार आहे. आज सुट्टी पण आहे तिला आणि उद्या पेपर आहे. उद्या तरी होळी आहे, सगळेजण रंग खेळतात, पण उद्या पेपर आहे वेदिकाचा, तेच म्हणत आहे. तसं तर उद्या ग्रहण पण आहे, त्यामुळे उद्या सुतक काल असल्यामुळे कुणी रंग पण खेळणार नाही आहे इकडं. तर वेदिकाला म्हटलं अगोदर जेवण कर, पण जेवण तरी ती करत नाही, म्हणत आहे जेवण करूनच आलेली आहे, तर नंतर करेल ती. तर इकडं आम्ही फ्रूट खायला घेतलेले आहे, म्हणजे अंजीर आणलेले, चॉकलेट आहेत, सगळं वेदिकाला दिलं. आणि मी खरबूज खाल्लेले आहे. तसं तर तिला खरबूज खायला किंवा पपई खायला तितकं आवडत नाही, तर तिनं अंजीर आणि चॉकलेट खाल्लेले आहेत. आणि खरबूज वगैरे मीच खाल्लेला आहे. अंजीर राहिले ते उचलून फ्रीजमध्ये ठेवलं. आणि आता इकडं बनलेला आहे सगळ्यासाठी चहा. म्हणजे आज उपवासाचा दिवस, तर फ्रूट चहा हेच होत आहे. तर मी डिकाशन चहा घेतला आणि यांच्यासाठी आणि वेदिकासाठी दुधाचा चहा बनवलेला आहे वेदिकानं. तर आम्ही निवांत बसून चहा घेतलं आणि आमचं बोलणंही झालं. म्हणजे धावपळ सगळ्यांचं असते, वेदिकालाही दररोज येणं होत नाही, तिचे पेपर पण चालू झालेले आहेत आता, म्हणजे उद्यापासून होणार. तर अभ्यास वगैरे हेच आहे तिचं चालू, त्यामुळे तिला पण येणं होत नाही. आणि यांची तर धावपळ खूपच असते, म्हणजे सगळ्यात बिझी म्हणजे हेच आहेत घरामध्ये. तर आम्हाला थोडासा वेळ भेटेल पण यांना भेटणार नाही. तर थोडा वेळ आम्ही निवांत बोलतच बसलेलो होतो. आता आम्ही आलेलो आहोत बाहेर आणि आता होळिका पूजनची सगळी तयारी मला करायची आहे. तर इकडं काही लाकडं, परत गवऱ्या वगैरे, म्हणजे सकाळी आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो होतो, शेतात आहे महादेवाचं मंदिर. तर येते वेळेस थोड्याशा गवऱ्या हे पण घेऊन आहेत. आणि अगोदर बाबांनी थोडेसे आणून ठेवलेले होते इथं पोत्यामध्ये, तेही मी घेतलेले आहेत. आणि काही लाकडं ठेवलेले होते इथं, ते लाकडंही घेतले. म्हणजे बाहेर कुठं जाणार ना मी, इथं जे जमा होतं तेच घेतलेले आहे, सगळं बाहेर काढून ठेवलं आम्ही. आता टाईम सांगेन तर आता इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. तर 5 वाजताही बघू शकता, असं वाटतं की दुपारची वेळ आहे. खूप भयानक ऊन आहे, आता खूप जास्त गरमी झालेली म्हणजे होत आहे. आणि दिवस पण आता मोठा झालेला आहे. म्हणजे इथून आता उन्हाळी कामाला सुरुवात करायची. पापड, खारुडी, कुरडी जेही तुम्हाला बनवायचं आहे ते इथून सुरुवात करायची. मी तरी बोटव्यापासून सुरुवात केलेली आहे. तर चला आता पूजाची तयारी करून घेऊया. आणि सगळ्यांना मी सांगत आहे की या सगळेजण, म्हणजे आता दीपक दिनेश नाही आहेत ना, नाही तर दिनेश असला सगळे जमा होतात त्याचे मित्रमंडळी, तितकं टेन्शन येत नाही. पण आता सगळ्यांना मला बोलवावं लागतं. तर अगोदर जाऊन मी सगळ्या बायांना सांगून आलेला आहे आजूबाजूंच्या. म्हणजे पूजेला 6चं टायमिंग दिलेलं आहे, कारण वेदिका 6 वाजता जाणार आहे ते, त्याच्यामुळे थोडंसं लवकर मी करणार आहे. तसं तर आज 6 वाजताच पूजन आहे, म्हणजे पौर्णिमा 6 वाजता सुरू होणार आहे, म्हणून 6 वाजेपर्यंत इकडे मी सगळी तयारी करून घेते. आणि सगळेजण येतील पण. आणि इतक्या लवकर करण्याचं कारण काय, तसं तरी 7, 7:30, 8 वाजेपर्यंत केलं तरी पण चालतं, कारण दिनेश पप्पा लवकर येणार नाही आहेत. पण वेदिकाला जायचं आहे. मी म्हणलं आज एक दिवस राहा, पण उद्या पेपर आहे, अभ्यास वगैरे करायचं आहे तिला, म्हणून ती 6 वाजता जाणार आहे. तर आता थोडंसं लवकरच आम्ही इकडे तयारी करत आहोत. तसं तरी ऊन खूप भयानक आहे, आता इतक्या लवकर ठीक पण वाटत नाही आहे. फक्त आम्ही इथं काय पूजेची तयारी करत आहोत. अगोदर तर इकडे अंगणामध्ये पाणी शिंपून घेतलेलं आहे. आणि रांगोळी अगोदर पिठानं मी रांगोळी काढलेली आहे, त्यावरती हे लाकडं गवऱ्या जे आहेत ना ते ठेवलेले आहेत. पण मला तितकं व्यवस्थित ठेवायला आलेलं नाही. बघू शकता असं बांधतात ना ते उंच, मला जमतच नव्हतं. आम्ही जसं ठेवलं ना तसं ते पडलेलं होतं. तर असू दे मला आता जसं आहे तसं, कारण मला जमत नव्हतं ते. नंतर एरंडीचा फाटा मी ठेवलेला आहे. आणि सगळी पूजेची सामग्री मी अगोदरच काढून ठेवलेली होती. कांदा, डाळ, पीठ, मिरच्या हे सगळं मी काढून ठेवलं होतं, मीठ वगैरे सगळं ताटलीमध्ये. आणि मुरमुरे आणि नारळ सोलायचं होतं, तर वेदिका नारळ सोलत आहे इकडं. म्हणजे जे मुलाचे काम आहेत ना ते सगळं आम्हीच करत आहोत. काय करणार, काही ऑप्शन नाही आमच्याकडे. सगळी पूजेची एक सामग्री बाहेर नेऊन ठेवलं. आरतीचं ताट, मुरमुरे, परत आता हार काढून घेतलेले आहेत. म्हणजे आता जी मुलं येतील सगळ्यांच्या गळ्यात घालण्यासाठी हार काढून बाहेर आणून ठेवलेला आहे मी. पाणी सगळंच आणलेलं आहे. आता पूजन करून घेऊया. पेपर पण आणून ठेवले, म्हणजे पेटवण्यासाठी. नंतर लेट खूप होतो ना त्यावेळेत, म्हणजे भेटत नाही, गोंधळ होतो, म्हणून मी अगोदरच सगळं काढून ठेवलेलं आहे. आणि इकडे आता मी होळिका पूजन करत आहे. पण तेवढ्या तिथले भैया जात होते आणि ते म्हणले असं कसं, म्हणजे असं कसं ठेवले लाकडं, तितकं व्यवस्थित हे होत नाही, पेटत नाही आहे, त्याला खडी बांधायचं असतं. तर वर्षाला बाबा किंवा दीपक दिनेश करत असतात, मला जमलेलं नाही आहे. आणि मी करायचा प्रयत्न केला पण जमतच नव्हतं. नंतर त्या भैयानी हे व्यवस्थित बांधलेले, बघू शकता खूप छान बांधलेले आहे त्याने. आता मी पूजन करते. म्हणजे अगोदर मी केलेलं होतं, पण नंतर त्याने ते जे आहेत ना लाकडं छान खडी करून बांधलेले आहेत. आणि ते गवऱ्या पण व्यवस्थित भोवताली ठेवलेले आहेत.
आता पूजन करून घेऊया. तर पूजा झालेली आहे, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेली आहेत आणि इकडे तुपाचा दिवा मी आणलेला आहे, पण आताच आणखी मी प्रज्वलित केलेला नाही आहे कारण थोड्या वेळाने मी करणार आहे. फक्त पूजा वगैरे आम्ही करत आहोत. जी डाळ पीठ तांदूळ जे आणलेलं होतं ते सगळं इकडं पूजेमध्ये ठेवलेलं आहे. परत आता शेजारच्या ताई पण एक येत आहेत पूजन करण्यासाठी, नैवेद्य वगैरे घेऊन. परत डाळ पीठ तांदूळ सगळ्यांनी आणलेले आहे. तर सगळ्यांची इकडं पूजा होत आहे. टाईम सांगितलं तर 6 वाजलेलेच आहेत. आता थोड्या वेळा सगळेजण येतील, पण दिवस आणखीन खूप दिसत आहे. इतक्या लवकर दिवस मावळणार नाही, म्हणजे जसं थंडीच्या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये ना 6 वाजताच अंधार पडायचा, पण आता उन्हाळा सुरू झालेला आहे, दिवस पण मोठा 7 वाजेपर्यंत ऊन राहतं. तर फक्त आम्ही इकडं पूजन करत आहोत. सगळ्या शेजारच्या ताई येत आहेत, पूजा करत आहेत आणि आरत्या पण मी प्रज्वलित केल्या. तुपाचा निरांजन लावलेला आहे, धूप दिवा सगळं लावलेलं आहे आणि इकडे नैवेद्य पण दाखवत आहेत सगळेजण. हार, बताशे, मुरमुरे, परत काळे तीळ हे सगळं पूजेला आणलेलं आहे. परत नारळ पण आणले आणि नारळ पण समोर ठेवले आहेत पूजन करून, म्हणजे आरती झाल्यानंतरच नारळ फोडता येतं म्हणून सगळं मी पूजन करून समोर ठेवलेलं आहे. जे ताई नारळ घेऊन आहेत ते पण पूजन करून समोरच ठेवलेलं आहे. तर दिनेशच्या पप्पांना फोन लावलेला होता एक अर्ध्या तासाच्या अगोदर, तर आत्ता आलेले आहेत. म्हणजे आलो तर म्हणतात, पण लवकर येणं त्यांना होत नाही, हातात कामं असतात. आलो तर म्हणतात, पण अर्धा तास तरी सहज लागतो. आणि सगळ्या शेजाऱ्यांच्या ताई येतील थोड्या वेळामध्ये. आता अगोदर आम्ही आरती करून घेऊया, कारण आता जास्त वेळ मी थांबणार नाही, तर दिनेशच्या पप्पांना पण तशीच घाई असते आणि वेदिकाला खूप घाई आहे. 6 वाजता तिला जायचं होतं, आता 7 वाजलेले आहेत. तर मला अगोदर आरती करून घ्या, तोपर्यंत सगळेजण येतील. आल्यानंतर सगळेजण दर्शन करून घेतील. तिकडं सगळ्या आलेल्या ताईंना मी कुंकू हळदी कुंकू लावलेलं आहे अगोदर, आणि इकडं होळीला हार घातलेला आहे, नैवेद्य दाखवलेला आहे आणि फेऱ्या घालत आहेत. आणि हे म्हणत आहेत की बोंबलायचं असतं आज, म्हणजे सगळेजण बोंबलत पूजा करायची असते, म्हणजे सगळे सण वेगवेगळ्या प्रकारचेच असतात ना. तर इकडं फेऱ्या घालत बोंबलणे सुरू आहे सगळ्यांचं आणि आरती आम्ही करून घेतलो. आता होळिका दहन करायचं आहे. अगोदर नारळ वगैरे ओवाळतील आणि मग होळिका दहन करून यांना घाई गडबड्या वेदिकाला सोडून मग परत ते जाणार आहे आणि तोपर्यंत सगळेजण येतील. म्हणजे एक जण आता येत आहेत. थोडासा लेट झालाच, म्हणजे 6 वाजताच मी तयारी केलेली होती, पण 7 सव्वा 7 वाजलेच आहेत आता. आणि ठीक पण झालं, म्हणजे छान वाटत आहे आता उजेडामध्ये थोडंसं असं वाटतं ना. इकडं वेदिका हे हार वगैरे सगळे काढून घेऊन येत आहे, म्हणजे आता जी मुलं येतील सगळ्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी. असं म्हणत आहे ते की जे बोंबलतात ना त्यांच्याच गळ्यात हार घालायचं, म्हणजे हे बक्षीस आहे बोंबलणाऱ्याला. पण एक जणी बोंबलत नव्हतं, नाहीतर वर्षाला कसं दीपक दिनेश असायचे ना, सगळे मिळून बोंबलायचे आणि ते हार वगैरे घ्यायचे. पण आमचं असं झालंच नाही, म्हणजे खूप सुनं वाटत होतं, म्हणजे सणासारखं वाटतच नव्हतं. जसं दीपक दिनेश असेपर्यंत जसा सण होत होता ना, आजकाल होत नाही आहे तसा. थोडंसं वेगळंच वाटतं, खूप सुनं वाटतं. तर ते सगळे येणार आहे ना, हळदी कुंकू आम्ही लावत आहोत. आणि आता बघू शकता खूप जण आलेले आहेत आणि होळिका दहन इकडं झालेली आहे, पूजा वगैरे झालेली आहे आणि दिनेश पप्पा गेलेत, वेदिका पण गेलेले आहे. आता सगळ्यांना मी हळदी कुंकू लावत आहे, हार देत आहे, सगळ्यांना प्रसाद देत आहे. मुरमुऱ्याचा प्रसाद बताशे टाकून मी केलेला आहे आणि सगळ्यांचं आता इकडं पूजन वगैरे करणं, परत होळीला फेऱ्या घालणं सगळ्यांचं सुरू आहे. आणि मी थोड्या वेळ इथंच बसलेली आहे निवांत, म्हणजे आणखीन मला पुरणपोळ्या बनवायचे, पण दिनेश पप्पा आल्यानंतरच मी बनवणार आहे. तोपर्यंत सगळ्यांसोबत मी पण इथंच बसलेले आहे आणि छान वाटत आहे. म्हणजे दररोज कसं एकटंच राहा असतो ना, आणि प्रत्येक सण वेगवेगळे, जसं आपल्या घरामध्ये स्वयंपाक करा, पुरणपोळ्या करा, खावा प्या आणि असा दिवस जातो. पण होळीचं तसं नसतं. एकतर सकाळपासून मी तयारी केलेली आहे, पण आता खूप छान वाटत आहे, म्हणजे सगळेजण आलेले ना, छान वाटत आहे. तर सगळेजण इकडं होळिकाला म्हणजे फेरी घालत आहेत, पाया पडत आहेत सगळेजण. आशीर्वाद म्हणजे जे आपली येडापिडा कष्ट सगळे यामध्ये जळून जावे. आणि ते भरपूर सारे मुलं पण आलेले आहेत, पण कुणीच बोंबलत नाही, फक्त बघत थांबलेले सगळेजण. सगळ्यांचं वेगळंच चालू आहे, आपापली चर्चा चालू आहे. मी म्हटलं कोण बोंबलं त्याला हार देणार आहे, तरी पण कोणी बोंबलत नव्हतं. म्हणजे आजकाल असं झालेलं नाही, मी बोंबलणं वगैरे काही नाही. अगोदरचं मला आठवण येत होतं, लहानपणी ना आम्ही बोंबलत हिंडायचो, म्हणजे होळी आणखीन 1 महिना राहायची आणि आम्ही सगळेजण बोंबलत हिंडायचो. मुलं मुली एकाच ठिकाणी बोंबलत कुठवरही जायचं, असं होतं अगोदरचं. पण आजकाल असं काही दिसत नाही. जेव्हापासून मोबाईल वगैरे आले ना, तेव्हापासून तर अजिबातच नाही. बोंबलणं वगैरे सगळं विसरलेलं आहे. फक्त वेगळंच नाद आहे सगळ्यांना, फक्त मोबाईल घेऊन कोणातरी कोपऱ्यात बसतात आणि त्याला शोधावं लागतं, तेव्हा ते भेटतात, असं आहे. आजकाल ते बाहेर येणं, बोंबलणं, काही हे करणं काहीच राहिलेलं नाही. अगोदरचं असं झालेलं आहे, सगळे एकदम शांत थांबतात. तर इकडं सगळ्यांना मी हार वगैरे दिलेले आहेत, प्रसाद दिला. आणि आता हरभरे भाजायचे, तर सगळ्या ताईंना तेच म्हणते हरभरे घेऊन इथंच भाजूया. पण काही ताई तिकडंच ते काही हिस्त वगैरे घेऊन गेल्या घरी, आणि काही ताई हरभरे इथंच घेऊन आलेल्या होत्या आणि आम्ही निवांत हरभरे भाजत आमची चर्चा पण सुरू होती. म्हणजे खूप छान वाटत होतं. तर रोज घरीच असतो ना, स्वयंपाक पाणी तीच घरची कामं, पण आज खरंच छान वाटत होतं. तर इकडं सगळ्यांना मी प्रसाद दिला. म्हणजे नंतर काही ताई आलेल्या आहेत, लहान मुलं बाळ सगळेजण आलेले, तर सगळ्यांना हार आणि प्रसाद मी दिलेला आहे. आणि या ताई टोपलं घेऊन
आलेल्या पण आहेत, म्हणजे इस्तून येण्यासाठी. आज हरभरे आणि खोबरे यामध्ये भाजून खाल्लं जातं. म्हणजे असं म्हणतात की दात मजबूत राहतात आणि ही जी राख असते ना ती झाडाला घालायची, झाडं पण खूप छान येतात यानं. आणि दात म्हणजे दात पण घासतात, म्हणजे या राखनं ना दात पण घासायचे असं म्हणतात, म्हणजे दात मजबूत होतात. आता आमची आजी वगैरे घासायचे, पण आजकाल ब्रश आणि ते पेस्ट त्याला सोडून आपण काही करत नाही. तर असं पण चांगलं असतं असं म्हणलं जातं. तर इकडं झालेलं आहे सगळ्यांचं, काही ते इस्तू घेऊन जात आहेत. आता मी इकडं कढई घेऊन बसलेली आहे, हरभरे आणि खोबरे घेऊन आणि भाजत आहे. आणि शेजारच्या ताई पण इकडंच कढई घेऊन आलेले आहेत हरभरे भाजण्यासाठी. तर निवांत आम्ही इकडं हरभरे भाजून घेत आहे. आता टाईम सांगेन तर रात्रीचे 8:30-9 वाजत आहेत आता. तर आता दिनेश पप्पा येतील थोड्या वेळामध्ये, तर हरभरे वगैरे भाजून घेतो आम्ही. आणि नंतर मग पुरणपोळ्या बनवायच्यात. आणि किचनमध्ये पसारा तरी खूप झालेला आहे, तर सगळी भांडी वगैरे घासूनच मी झोपणार आहे. खूप लेट होणार आहे आणि दररोजचाच प्रकार आहे, खूप लेट होतो मला सगळं करायला. आज तरी मग हे सणवाराचे तर कामं एक्स्ट्रा असतातच. तर खोबरं आणि हरभरे मी भाजून घेतलेले आहेत, म्हणजे कढईमध्ये थोडंसं इस्तू टाकला आणि मी परतत बसले होते. एकदम छान वाटण्यासारखे हरभरे भाजलेले आहेत आणि खोबरं पण तसंच भाजले. तर आणून तशीच कढई मी आतमध्ये ठेवलेली आहे. आणि जे 2 हारं मी ठेवलेले होते, म्हणजे एकच राहिलेले, 2 पण नाही आहेत. एक मी ठेवलेले पाडव्यासाठी. आता बघूया आणखीन एक, म्हणजे आणखीन आणतील. काय होतं ना, ते हारं ठेवला तसंच ठेवून राहतात, कोणीच खात नाही त्याला, नंतर खराब पण होतात. म्हणून मी जास्त आणले नाही आहे त्यावेळेस. आणि जे आणलेले होते मी सगळ्यांना गळ्यामध्ये घातलेले आहेत. तर आता हे खोबऱ्यांचे हरभरे भाजलेले होते, आल्यानंतर हे फ्रेश झाले आणि खायला घेतलेलं आहे. आता मी अगोदर पुरणपोळ्या बनवते. आणि इकडं बघू शकता दूध पूर्ण उतू गेलेलं आहे. थोडंसं इकडे तिकडे कामात लागले की ते दूध आपलं काम करतं. तर दूध पूर्ण उतू गेलं आणि गॅस पूर्ण खराब झालेली आहे. तर असू दे म्हणलं, आता नंतर काढायचं, त्या अगोदर जेवायला वाढवायला लेट पण झालेलं आहे. तर इकडं मी गरमागरम पुरणपोळ्या बनवत आहे. आणि आता आम्ही जेवण करू, भूक पण लागलेली आहे. आज दिवसभर आज फ्रूट ज्यूस वगैरे हेच खाण्यावर आहे मी. आता गरमागरम पुरणपोळ्या बनवून मी जेवायला वाढून घेते अगोदर. आता निवांत हे TV पाहत बसलेले आहेत, हरभऱ्याने खोबरं घेऊन खात बसलेले आहेत. तर चला, पुरणपोळ्या बनलेल्या आहेत. मी जास्त नाही बनवलं, थोडंसं पुरण आणि कणिक मी ठेवलेली आहे. सकाळी मी गरमागरम बनवून देईन, कारण लेट पण झालेले आहेत. तर अगोदर करूया पोटपूजा. तर इकडं गरमागरम पुरणपोळी, भजी मी सकाळीच बनवली होती. आमटी मी गरम करून घेतली, दूध गरम केलं, अर्धं उतू पण घातलं आणि इकडं तूप गरम करून घेतलं. परत भरडा, कोशिंबीर हे सगळं मी बनवून ठेवलेलं होतं. आणि भात पण मी आता गरम केलेला आहे. तर इकडं जेवायला वाढलेलं आहे. तर तुम्ही या सगळेजण जेवण करायला मस्त अशी गरमागरम पुरणपोळीची थाळी तयार आहे. तर आता यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर.